शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। हे चित्र आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावातलं। शिक्षणासाठी जीवाशी खेळणं म्हणजे काय असतं याचा अनुभव या भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून पाहायला मिळत आहे। एका टायरच्या ट्यूबवर बसून वाहत्या नदीतून जीव धोक्यात घालून शाळेत जाण्यासाठी इथल्या चिमुकल्यांचा संघर्ष हा सुरू आहे। हे भयान वास्तव पाहून तुमचं काळीज सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही, पण याचे प्रशासनाला मात्र काहीच पडलेलं मिळत नाहीये। एका टायरच्या ट्यूबवर 5 विद्यार्थी बसतात। त्यांच्या डोक्यावर दप्तर असते तर अंगावर पावसाची धार असते। त्यांच्या समोर आहे पिंजाळ नदीचा खवळलेला प्रवाह। म्हसे गावातून ही चिमुकली मुले दररोज असा जीवघेणा प्रवास करत आहेत। वाकी या गावातील शाळेत पोहोचण्यासाठी त्यांना असा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। पालक टायर ट्यूब नदीपर्यंत घेऊन येतात, त्यानंतर मुले त्याच्यावर बसतात। पुढे त्याच ट्यूबवरून ते नदी पार करत शाळा गाठतात। पुन्हा संध्याकाळी शाळेतून परत घरी येण्यासाठी असंच त्यांना करावं लागतं। शाळेच्या ड्रेससह सोबत दुसरे कपडे घेऊन येणं, नदी पार करताना पुस्तकं भिजणं, हे सगळं आता या मुलांचं रोजचं आयुष्य झालं आहे। तर विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी आता हे रोजचं झालं आहे। शाळा शिकायची आहे, मोठं व्हायचं आहे, त्यामुळे म्हसे गावातली मुलं डोळ्यात स्वप्न घेऊन शाळा गाठत आहे। संघर्ष हा आपल्या 5वीला पुजलेलाच आहे हे त्यांनी गृहीत धरलं आहे। या समस्येवर तोडगा काढावा, मुलांना शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता मिळावा, ही मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे, पण त्याचं कुणालाही सोयर सुतक नाही, अशीच स्थिती सध्या पाहायला मिळत आहे। तर एकीकडे दरवर्षी आदिवासी विकासाच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च होतात, पण आजही आरोग्य, शिक्षण आणि पाणी यासाठी मुलांना आणि गावकऱ्यांना ही धडपड करावी लागते। नदीतून हा जीवघेणा प्रवास करून शाळा गाठणं हे किती सुरक्षित आहे असा प्रश्न उभा राहतो। हे फक्त म्हसे गावाचं चित्र नाही, तर संपूर्ण यंत्रणेला जाग करणारा आरसा आहे। एका ट्यूबवर बसलेल्या या मुलांचे चेहरे पाहिले की वाटतं खरोखर विकास यांच्यापर्यंत पोहोचला आहे का, याची दखल कुणीतरी घेणार आहे का। या शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची मागणी काय आहे, तर शाळेत जाण्यासाठी एक पूल बनवावा, मात्र तो त्यांना स्वातंत्र्याच्या या काळात तरी मिळणार आहे का, हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे।